एका श्रीमंत सुनेने सासूचा खूप अपमान केला. तुम्हाला काहीच समजत नाही असं ती म्हणाली. पण सासू मात्र शांतपणे घर सोडून निघून गेली. पण दुसऱ्या दिवशी एक वकील घरी आला आणि म्हणाला, ती तुमची खरीच आई होते, सासू नव्हते, आणि सगळी संपत्ती तुमच्या नावावर करून गेली. हे ऐकताच ती खाली कोसळली. कारण आता पैसा होता पण आई नव्हती. कधी कधी आपल्याला वाटतं की पैसा आला की सगळं बदलतं, पण खरंच बदलतं का हो? ही गोष्ट आहे एका गरीब घरातून आलेल्या सुनेची, जी एका दिवसात श्रीमंत झाली. पण त्या श्रीमंतीने तिचं मन बदललं. लातूर जवळच्या एका छोट्याशा गावात एक राधा नावाची एक साधी मुलगी राहत होती. ती खूप गरीब घरातून आली होती, पण तिचं स्वप्न खूप मोठं होतं. तिचं लग्न शहरातल्या देशमुख कुटुंबामध्ये झालं, जिथे सासू होती कमलाबाई देशमुख. कमलाबाई खूप साध्या स्वभावाच्या होत्या बरं का, पण जुन्या विचाराच्या होत्या. लग्नानंतर सुरुवातीला सगळं ठीक होतं. राधा सासूला आईसारखं मानायची, पण नियतीने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलेलं होतं. एक दिवस राधाच्या नवऱ्याला मोठी कंपनी मिळाली आणि घर अचानक श्रीमंत झालं बरं का. मोठा बंगला, गाडी, नोकर चाकर, सगळं काय होतं. आणि हळूहळू राधा बदलू लागली होते. आता ती सासूला कमी लेखू लागली. ती म्हणू लागली की आई, तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. ती म्हणायची, आता मी बिझनेस बघते, तुम्ही घरची कामं बघा. कमलाबाई शांत राहायच्या, पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेदना दिसायची. एक दिवस राधाने घरात एक मोठं फरमान काढलं. ती म्हणू लागली की या घरामध्ये आता माझं चालणार, तुमचं नाही चालणार. सून म्हणते सासूला, या घरामध्ये आता माझं चालणार, तुमचं नाही. आणि तेव्हापासून या सासू सुनेमध्ये वाद सुरू झाला. राधा आता पूर्ण बदलली होती. ती कमलाबाईचा अपमान करू लागली. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अपमान करायचा. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही मध्ये बोलू नका, हे करू नका, ते करू नका, सतत म्हणायचे. त्यांच्या साध्या गोष्टींना जुना विचार म्हणायचे. एक दिवस मोठा प्रसंग झाला. कमलाबाईंनी देवघरात दिवा लावला होता आणि राधाने तो दिवा विझवून टाकला. ती म्हणू लागली, हे सगळं बंद करा, हे फक्त अंधश्रद्धा आहे. कमलाबाईंना दुःख झालं, पण ती काही बोलल्या नाहीत हो. फक्त शांत रडत बसली. पण त्या रात्री त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सकाळ झाली आणि घरात कमलाबाई नव्हत्या. मात्र टेबलावर एक पत्र लिहून ठेवलं होतं. त्या पत्रामध्ये काही असं लिहिलेलं होतं की राधा, मी तुला कधीच आवडणार नाही.
पण तू मला आई म्हणून नाही तर अडथळा म्हणून पाहिलंस. तू मला सासू म्हणून आई म्हणून नाही पाहिलंस, तर तू एक अडथळा, मी एक अडखण आहे असं म्हणून तू माझ्याकडे पाहिलंस. मी आता तुला तुझं आयुष्य जगू देते. कर, तुला जे काय करायचे ते कर. या घराची मालकीण तूच आहेस, घर तुझंच आहे. तुला जे करायचे ते तू करू शकतेस. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. आता राधा पहिल्यांदा हादरली, घाबरली. तिला वाटलं त्या निघून गेल्या. ती रागात होती, पण आता कुठेतरी भीतीही होती बरं का. ती कमलाबाईंना शोधू लागली. संपूर्ण शहर, गाव, सगळीकडे, पण त्या काही सापडल्या नाहीत. आणि मग अचानक एक फोन आला, तुम्हाला कमलाबाई देशमुख हवी आहे का? राधा घाबरली, धावत धावत गेली. तिथे एक वकील होता. त्याने एक फाईल उघडली आणि त्या राधाला सांगितलं, बघा, कमलाबाईंनी त्यांच्या नावावरची सगळी संपत्ती तुमच्या नावावर केली. आता मात्र राधा शॉक झाली. काय? सगळी संपत्ती माझ्या नावावर केली? पण त्या तर गरीब होत्या ना. वकील म्हणाला, त्या गरीब नव्हत्या, त्या तुमच्या खऱ्या आईसारखी प्रेम करणारी दुसरी आईच होती. वकील पुढे म्हणाला, तुमच्या लग्नाआधीच तुमच्या सासूने ठरवलं होतं की माझी सर्व संपत्ती माझ्या सुनेच्या नावावर करणार, पण त्याने कधीच सांगितलं नाही. आता मात्र राधाच्या हातातून फाईल खाली पडली. ती ओरडली, आई, तुम्ही मला का नाही सांगितलं? त्याच वेळी वकिलाने एक शेवटचं पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं की माझ्या मुलीला, माझ्या सुनेला मी तुला काही समजू दिलं नाही, की मी तुझी सासू नाही तर तुझ्या आईसारखी आई आहे. कारण मला तुला प्रेमाने नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचं होतं. पण जेव्हा तू माझा अपमान केलं ना, तेव्हा मला वेदना नाही झाली. कारण आई कधीच रागावत नाही, ते फक्त दूर जाते. राधा तिथेच कोसळली, रडू लागली. परंतु वेळ निघून गेला होता, काही फायदा नव्हता. आज तिला पैसा महत्त्वाचा नव्हता, घर महत्त्वाचं नव्हतं. फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे आई. आईसारखं प्रेम करणारी सासू. कधी कधी आपल्याला आपली किंमत समजायला खूप उशीर होतो आणि तो उशीरच आयुष्य बदलतो. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कहाणी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो, सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.